मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपताच आता ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। पक्षातील सर्व महत्त्वाची पदं वरळी विधानसभेतील नेत्यांनाच का दिली, असा सवाल नाराज शिवसैनिकांनी उपस्थित केला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले होते। ठाकरे गट हा भाजपानंतर दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता। यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची गट नोंदणी करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडेच गटनेते पदाची धुरा देण्यात आली होती। यावरून आता ठाकरे गटात नाराजीचं वातावरण पसरल्याची माहिती आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद बहाल केल्यावरून पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। याबद्दल पक्षांतर्गत जोरदार कुजबूज सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून कोरोना नंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेतेपद दिल्यानं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्व अशी किशोरी पेडणेकरांची ओळख आहे। अनेकदा प्रसार माध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडली आहे। मात्र किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चाही होती। त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत देखील साशंकता होती। एवढंच नाही तर किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्म मिळवण्यासाठीही बराच काळ ताटकळत राहावं लागलं होतं।